इंदोरीकर महाराजांच्या मुलीचं लग्न झालं। त्या मुलीच्या लग्नात केलेल्या अवाढव्य खर्चावरून इंदोरीकर महाराजांवर लोकांना टीका केली होती। पण त्या टीकेला इंदोरीकर महाराजांनी असं उत्तर दिलंय की टीका करणाऱ्या लोकांची तोंड गप्प झालीत। जेव्हा 1 वर्षापूर्वी इंदोरीकर महाराजांनी त्यांच्या मुलीचा साखरपुडा केला होता तेव्हा तब्बल 3 महिने हा विषय चर्चेला गेला। आता तर लग्न इतकं भव्य झालंय ज्याची चर्चा लग्न होण्याआधी सुरू झाली होती। साखरपुड्याला वर्षभरापूर्वी जेव्हा टीका झाली तेव्हा कीर्तनात इंदोरीकर महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं होतं। पण लग्न झाल्यानंतर इंदोरीकर महाराजांनी माईक घेतला आणि ते असे 3 वाक्य बोलले। त्या 3 वाक्याने टीका करणाऱ्या लोकांची फक्त तोंडगप झाली नाही तर अक्षरशः टीका करणाऱ्यांच्या डोळ्यातून पाणी आले। अशी 3 वाक्य की जी ऐकून उपस्थित राजकारणी मंत्री देखील हैराण झाले। सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सोशल मीडियावर एकाच गोष्टीची चर्चा आहे, ती म्हणजे समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरकर यांच्या मुलीचा विवाह सोहळा। ही चर्चा आनंदाची कमी आणि वादाची जास्त ठरली। 10 एकराचा मांडव, 1 लाख चौरस फुटाची भव्यता, 3 लाख पाहुणे आणि ताटातले पंचपक्वान हे सगळं पाहून काही लोकांनी टाळ्या वाजवल्या तर काहींनी टीकेची झोड उठवली। नेहमी कीर्तनातून लग्न साधेपणाने करा, हुंडा देऊ नका, गरीबासारखं पुरीचं लग्न लावा असे सांगणारे महाराज स्वतःच्या मुलीचं लग्न इतकं शाही थाटात कसं करू शकतात? दुसऱ्याला सांगे ज्ञान आणि स्वतः कोरडा पाषाण अशा टीका होऊ लागल्या होत्या। हा प्रश्न ट्रोलर्सने विचार त्यांची मर्यादा ओलांडली। साखरपुड्यापासून सुरू झालेली त्यांची ही टीका लग्नाच्या दिवसापर्यंत शिंगेला पोहोचली। सोशल मीडियावर कमेंटचा महापौर आला होता। पण जेव्हा लग्न लागलं, अक्षता पडल्या आणि शेवटच्या सत्कार समारंभात इंदोरीकर महाराज माईक समोर उभे राहिले तेव्हा त्यांनी जे घडलं, त्यांनी जे सांगितलं ते अकल्पनीय होतं। त्यांनी 3 अशी वाक्य उच्चारली ज्याने टीका करणाऱ्याची बोलती तर बंद झालीच पण अक्षरशः टीका करणाऱ्यांच्या डोळ्यातून पाणी आणलं। मग महाराजांनी हा सोहळा इतका मोठा कसा केला? लोक विचारित होते की हे पैसे एवढे तुमच्याकडे कुठून आले? नेमकं तुम्ही इतकं मोठं लग्न का केलं? हे सांगत असताना त्यांनी जेव्हा त्यांचा 32 वर्षाचा इतिहास सांगितला तेव्हा टीकाकारांना त्यांची चूक कळली। त्यांची 3 वाक्य नेमकं कोणती होती की जी सगळी महाराष्ट्रात चर्चेली जाऊ लागली? चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुका आणि या तालुक्यातील संपन्न असा महाराष्ट्रातील या वर्षातला सगळ्यात मोठा विवाह सोहळा। लग्नाचा मांडव इतका विशाल होता की 100 एकराच्या परिसरात केलेली पार्किंग आणि 10 एकरात मांडलेला नुसता मांडव ही परिस्थिती पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या। या सोहळ्याला फक्त हा सोहळा मोठा नव्हता तर इथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात असे अनेक नेते दिग्गज एकाच व्यासपीठावर दिसत होते। 70,000 लोकांसाठी शुद्ध सात्विक जेवणाची पंगत मांडली होती। चोख सुरक्षा व्यवस्था आणि दिमतीला हजारो स्वयंसेवक। हा सोहळा एखाद्या राजवाडा असल्यासारखा भासकावून देत होता। पण ही जितकी भव्यता वाढत होती तितक्या वेगानं सोशल मीडियावर टीकेचा जोर वाढत होता। महाराज तुम्ही तर सांगता लग्न साधे करा, मग हे काय? अशा स्वरूपाच्या कमेंट्सने सोशल मीडिया भरून गेला होता। साखरपुडा झाल्यापासून महाराजांना लक्ष केलं होतं। कीर्तनातले त्यांचे जुने व्हिडिओ एडिट करून शेअर केले जात होते। लोकांसांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण अशी टीका केली जात होती। लग्नाचे मांडव उभारले जात असतानाच व्हिडिओ व्हायरल झाले होते। तेवढ्यातच विरोधाची लाट आली। 2-3 महिने चर्चा सुरू होती। महाराज हे सगळं शांतपणे पाहत होते, ते उत्तर देणार होते। पण मुलीचं लग्न झाल्यानंतर मुलीचं लग्न झालं, महाराजांच्या डोळ्यातून पाणी आलं। महाराज ढसा रडले। त्यांनी माईक घेतला आणि जी 3 वाक्य त्यांनी उच्चारली त्यांनी टीकाकारांची तोंड बंद झाली। लाखो लोकांना कीर्तनात हसवणारा माणूस आतून किती दुखावला गेला याचा अंदाज कुणाला नव्हता। मंडप तयार करताना लोकांनी खर्चाचे आकडे कुणी 50 लाख म्हणलं, कुणी 5 कोटी म्हणलं तर कुणी 10 कोटी म्हणलं। पण या सगळ्या मागे एक बाप उभा होता ज्याला आपल्या मुलीच्या लग्नाचं सुख पाहायचं होतं। लग्न लागलं, मुलीची पाठवणी झाली आणि मग वेळ आली कृतज्ञता व्यक्त करायची। जेव्हा महाराज माईक समोर आले, जेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा स्थान होता, डोळे पाणवलेले होते। 32 वर्ष अविरतपणे समाज प्रबोधन करणारा हा माणूस हा स्वतःच्या लेकीच्या लग्नावरून आरोपीच्या पिंजऱ्यात उभा असल्यासारखा वाटत होता। त्यांनी बोलायला सुरुवात केली, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू या श्लोकानं सुरुवात केली। पण त्यांचा आवाज जड झाला होता। त्यांनी सांगितलं, लोकांना वाटतं मी मोठा सोहळा केला
पण लोकांनो, तुम्हाला माझी मुलगी आणि मुलगा आज कुठं मोठे झाले दिसतात, पण मी आणि माझ्या कीर्तनकार म्हणून जगताना आमच्या पत्नी आणि मी माझ्या मुलांना वडिलाचं नाहीचं सुख कधी देऊ शकलं नाही. माझी मुलगी फक्त 3 महिन्याची असताना तिला दुसऱ्याच्या घरी सोडून आम्ही कीर्तनाचे दौरे केले. महाराजांनी आपल्या संघर्षाचा पाढा वाचला तेव्हा उपस्थित 3 लाख लोकांमध्ये स्मशान शांतता पसरली. ते म्हणाले, माझा मुलगा नामदेव शास्त्रींकडे शिकतोय. मी 3-3 वर्ष त्याला भेटायला गेलो नाही. रक्ताचं पाणी करून दिवसाला 800 किलोमीटरचा प्रवास करून मी प्रपंच उभा केलाय. आम्ही फक्त कुटुंब नाही चालवलं तर समाजासाठी शाळा बांधल्या, मंदिरं बांधली, 1 रुपया न घेता मी शिक्षकाची नोकरी केली. ही पुन्हा कोणी बघणार नाही का? आता सगळं हे चालू होतं त्यावेळेस महाराज आले खर्चाच्या मुद्द्यावर. कारण की प्रश्न तोच होता की एवढे पैसे आले कुठून, इतका मोठा खर्च कस काय केला. खर्चाच्या मुद्द्यावर बोलताना महाराजांनी एक मोठा खुलासा केला, ज्यांनी सगळ्यांनाच धक्का बसला. महाराज म्हणाले, हा जो खर्च तुम्हाला दिसतोय ना, तो मी माझ्या खिशातून केला नाही. माझ्यावर प्रेम करणाऱ्या भक्त मंडळींनी, माझ्या मित्रांनी 90% खर्च स्वतःच्या खिशातून केलाय. बँडवाल्याला विचारा, मंडपवाल्याला विचारा किंवा आचार्याला विचारा, गेल्या 26 वर्षात त्यांनी माझ्याकडून कधीच व्यवहार केला नाही. हे त्यांच्या प्रेमापोटी आलेलं फळ आहे. मग टीका करण्याचा अधिकार कोणाला? जेव्हा त्यांनी हे सांगितलं तेव्हा अनेकांचे चेहरे पडले. त्यांनी दाखवून दिलं, जेव्हा तुम्ही समाजासाठी आयुष्य झिजवता तेव्हा समाजच तुमची जबाबदारी उचलतो. आणि मग अखेर तो क्षण आला ज्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्र त्याची वाट पाहत होता. महाराजांनी टीका करणाऱ्यांना उद्देशून चांगदेव 65 मधल्या तत्वाचा आधार घेत 3 वाक्य सांगितली, ज्यांनी टीकाकारांचं नुसतं तोंडच बंद नाही झालं तर त्यांच्या डोळ्यातून पाणी आणलं. टीकाकारांना त्यांची चूक उमजली. महाराज बोलत होते, महाराजांच्या डोळ्यात पाणी येत होतं, महाराज डोळे पुसत होते. इतकं चांगलं काम करून लोक आपल्यावर का टीका करत आहेत अशी भावना त्यांच्यातून येत होती. आणि अखेर भावक होऊन ते म्हणाले, तुम्ही किती टीका करा पण निसर्गाचा नियम बदलत नाही, लक्षात ठेवा. असं म्हणत ते पहिलं वाक्य म्हटले. पहिलं वाक्य होतं, अलंकार तुम्ही कोणताही करा, त्याला कोणताही आकार द्या, पण सोनं कधीच आपलं सोने पण सोडत नाही. म्हणजेच सच्च्या माणसावर किती आरोप केले तरी चांगुलपणा बदलत नाही, हा त्यांचं पहिलं वाक्य होतं. हे ऐकताच उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. पण आणखी 2 वाक्य ऐकून डोळ्यातून पाणी येणार होतं. दुसरं वाक्य होतं, कपडे तुम्ही कोणतेही घ्या पण कापड कधीच सूत सोडत नाही. म्हणजे मुळाशी जे सत्य आहे ते कधीच बदलत नाही. आणि तिसरं वाक्य असं होतं की ज्याने टीकाकारच जाम झाले. ते वाक्य होतं, तुम्ही गुळ कितीही कापा, गुळाचा भुगा करा, त्याला पाण्यात भिजवा, शिजवा, पण गुळ आपली गोडी कधीच सोडत नाही. महाराज पुढे म्हणाले, तसं समाजात काही नास्तिक प्रवृत्तीची लोक असतात, तुम्ही त्यांच्यासाठी काहीही करा, ते त्यांचा मूळ स्वभाव म्हणजेच टीका करणं सोडू शकत नाही. अशी माणसं आयुष्यात हवीत, कारण त्यांच्यामुळे आपल्याला चुका कळतात. हेच 3 वाक्य ऐकतात मांडवात टाळ्यांचा कडकडाट झाला. ज्या डोळ्यात मगाशी संताप होता त्या डोळ्यात पश्चातापाचं पाणी आलं. तर मंडळी, अशा प्रकारे निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी आपल्या लेकीच्या लग्नाहून होणाऱ्या वादाला पूर्ण विराम दिला. त्यांनी सिद्ध केलं, बाप म्हणून त्यांनी केलेलं कर्तव्य आणि कीर्तनकार म्हणून त्यांनी कमावलेलं प्रेम हे कोणत्याही टीकापेक्षा मोठं आहे. जेव्हा त्यांनी माईक खाली ठेवला तेव्हा त्यांच्या डोळ्यातील अश्रू ते सांगून जात होते की समाज प्रबोधन करणं सोपं असतं, पण त्या समाजाच्या रोषाला समोर जाणं किती कठीण असतं. इंदुरीकर महाराज असावे तर असे, ज्यांनी आपल्या कामातून उत्तरातून टीकाकारांना आरसा दाखवला. महाराजांचं हे उत्तर तुम्हाला कसं वाटलं आणि लग्नात होणाऱ्या अशा खर्चाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.